बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केज कळंब रोडवर साळेगाव पासून चिंचोली फाटीजवळ पहाटे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडल्याची घटना घडलेली आहे। ह्या अपघातामध्ये जवळपास 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केज येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येताना पाहण्यास मिळत आहे। आज सकाळी 6 वाजता केज कळंब या ठिकाणी साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली फाटी या ठिकाणी लालपरी हॉटेल समोर कोल्हापूरवरून माजलगावच्या दिशेने जात असलेली जी बस आहे ती रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडले असल्याची माहिती समोर येत आहे। ह्या अपघातामध्ये बस चालक ह्याचबरोबर कंडक्टर ह्यासह इतर 10 प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात जो आहे तो केज कळंब रस्त्यावर साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली फाटी या ठिकाणी घडलेला आहे। सातत्याने जर पाहिलं तर केज कळंब रस्त्यावर अपघाताची जी मालिका आहे ती सातत्याने घडत आहे। ही अपघाताची मालिका घडण्यामागचं कारण जर पाहिलं तर ह्या ठिकाणचे सिमेंट रस्ते असल्याचं सांगितलं जात आहे। याचबरोबर ह्या रस्त्याने तुफान वेगाने वागणारे ज्या वाहन आहेत या वाहनांना कुठेतरी गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचं असल्याचं देखील बोललं जात आहे। आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा जो सर्व प्रकार घडलेला आहे, माजलगाव आगाराची ही बस होती। कोल्हापूरवरून माजलगावच्या दिशेने जात असताना केज कळंब पासून साळेगाव या ठिकाणी असलेली चिंचोली फाटी जी आहे त्या ठिकाणी असलेल्या लालपरी हॉटेल समोर हा जो अपघात आहे तो घडलेला आहे। या अपघातामध्ये वाहन चालक खूप गंभीर जखमी झालेला आहे। याचबरोबर कंडक्टर जो आहे तो देखील अत्यंत गंभीर झालेला आहे। याचबरोबर बस मधील प्रवासी जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर गंभीर झालेले आहेत। बसची अवस्था जर पाहिली तर अत्यंत भीषण स्वरूपाचा अपघात असल्याचं समोर येताना पाहण्यास मिळत आहे। या सर्व जखमीवर सध्या केज येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। घडणारे अपघात कुठेतरी रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे रस्त्याचं त्यांनी कुठेतरी लक्ष देऊन ठिकठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचं असल्याचं देखील बोललं जात आहे। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रकला जाऊन ही बस धडकल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। सातत्याने केज तालुक्यामध्ये अपघाताची जी मालिका आहे ती सुरूच असल्याचं देखील बोललं जात आहे।